नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। कच्च्या आंब्याचा जाम, याला साखर आंबा पण म्हटलं जातं, पण साखर आंबा जरासा आपण किस जो साखर आंब्याला करतो तो थोडासा जाड ठेवतो। हे पहा, मी एकदम बारीक किसून घेतली आहे। राजापुरी कैरी घ्यायची, साल काढायची, किसायची आणि ती शिजवायची कुकरला आणि मग साखर आणि तो किस असा एकत्र केलाय। आता मी गॅसवर ठेवलाय। पहिले दोन व्हिडिओ म्हणजे मी हा व्हिडिओ करणार नव्हते, पण मी आता तुम्हाला दाखवत आहे। कच्च्या कैरीचा जाम छोटासाच व्हिडिओ आहे, साखर आंब्यासारखंच करायचं आहे, कळून जाईल तुम्हाला। पहा, आवडतो का माझा व्हिडिओ, हा छोटा व्हिडिओ। आता गॅस मोठा ठेवून इथेच उभं राहून हे हलवून आटवून घ्यायचं आहे आणि मग वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे मग आपल्या त्या जामला चव येईल। तुम्ही साखर आंबा म्हटलं तरी पण चालून जाईल, त्याला साखर आंबाही म्हटलं जातं। पण साखर आंबा करायचा असेल तर हा जो किस दिसतोय, हा बघा, हा विरघळलेला नाही अजून, हा थोडासा जाड पाहिजे। आता पहिले दोन व्हिडिओ मी का केले नाही, तर मला हा व्हिडिओ करायचा नव्हता, पण असं वाटलं आपल्या सख्यांना, आपल्या मैत्रिणींना हा जाम आपण दाखवावा। तुम्हाला तशी सुरुवात थोडीशी सांगूनही कळू शकते, म्हणून मी आता ती सुरुवात सांगून घेतली आहे। राजापुरी कैऱ्या आणा, सालं काढा, किसा, उकडून घ्या तो किस कुकरला आणि मग साखर घालून असा कढईला लावून ठेवा एकत्र, म्हणजे मग साखर विरघळेल आणि इथेच उभं राहायचं। जरा मोठ्या गॅसवर तो पटपट होऊन जातो, नाहीतर मग वेळ नसेल तुम्हाला तर बारीक गॅस करा आणि कढई ठेवा आणि फक्त येता जाता असं ढवळत राहा। आता आपण थोड्या वेळाने बघूया हा किती घट्ट झालाय तो। हे पहा, आपण जो जाम उकळायला ठेवलाय तो आता अशा प्रमाणात उकळला पाहिजे, हा रटमट उकळला पाहिजे। आता मोठ्या गॅसवर आपण जेव्हा करतो तेव्हा इथेच उभं राहायचं, हलवत उभं राहायचं तो जाम आपल्याला। आणि आता तो उडायला लागलाय, हा पहा उडतोय, तर मग आता गॅस आपण बारीक करायचा आणि मग आता बारीक गॅसवर पूर्ण होऊ द्यायचा। अजून याला एक 10 मिनिटं लागणार, मग आपला कच्च्या कैरीचा जाम तयार होईल।
हा भात आपला कच्च्या कैरीचा जाम साखरंबा तुम्ही काही म्हणू शकता तयार झालेला आहे। याच्यात मी केशर, वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून घेतलेला आहे। पण माझ्या त्या व्हिडिओचा आवाज का आला नाही मला माहिती नाही, पण तुम्ही नुसता व्हिडिओ पाहू शकताय। आता मी ह्याच्यात तूप घालून घेणार आहे, साजूक तूप। एक साधारण छोटा डाव मी साजूक तूप घेतलेला आहे, हे पहा। एवढं तूप मी घालून घेणार आहे आणि आता हे तूप वाया जाऊ नये म्हणून हे पण ह्याच्यात बुडवून टाकायचे किंवा आपलं तूप वाया जात नाही। आता काही कारणास्तव माझे व्हिडिओ जरा होत नाही आहेत, माझ्या तब्येतीचं कारण असल्यामुळे माझे व्हिडिओ जमत नाहीत करायला, त्यामुळे थोडं समजून घ्या। थोडंसं बरं वाटलं की मी एकदम छान छान व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहे। आता हा कच्च्या कैरीचा जाम अवश्य घरी करून पहा। हा पाय एवढा पातळच ठेवायचा, तो आपोआप आता आळेल। मी गॅस बंद करत आहे। आता तो गार होईल तसा थोडा थोडा तो घट्ट होऊन जाईल, हे पहा। आणि गार झाला की काचेच्या बाटलीत ठेवायचा, प्लास्टिकच्या बाटलीत ठेवायचा नाही। काचेची बाटली चालेल, चिनी मातीची चालेल, फक्त काच पाहिजे एवढं ध्यान द्या। आता हा जर आपला कच्च्या कैरीचा जाम तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबतच होणार आहे।